जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खुडाणे गाव परिसरात डोंगराळ भागात वीज कोसळून तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे पशुपालकांचे आर्थिक मोठे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ ज्ञानेश्वर तीर्थाप हे मेंढ्यांचा कळप चालत असताना अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात अचानक वीज कोसळल्याने 40 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या मेंढ्या या धनराज जीपा तीर्थाप राहणार जैताने यांच्या मालकीच्या असल्याचं समोर आले आहे। या दुर्घटनेमुळे पशुपालकांच्या कष्टाची मोठी हानी झाली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान वीज कोसळताना मेंढपाळ ज्ञानेश्वर तीर्थाप यांनाही विजेचा हलका झटका बसला। खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच खुडाणे गावाचे पोलीस पाटील अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसेच संबंधित यंत्रणांना माहिती देऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे। एका क्षणात 40 मुक्या जीवांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। निसर्गाच्या एका तडाख्याने 40 मुक्या जीवांचा अंत झाला, तर एका पशुपालकाच्या वर्षानुवर्षाच्या कष्टाची कमाई काही क्षणातच उद्ध्वस्त झाली। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। 3:15 दरम्यान मध्ये वीज कडकली। आता आमना 3:15 वाजता माझ्या मेंढीनं पाणी पडणं महिना मेंढीचे नुकसान आहे यासाठी विण पडीन मरण्यात पुन्हा आंडोऱ्या लागेले अशी वेळ झाली आणि 40 मेंढ्या मरल्यात, 40-45 मेंढ्या मरी झाल्यात मला डायरेक्ट। एवढी बार पाय मला भेट आणतो सरकारकडे तेवढी बार आपण काय बोलणार ना, फक्त जंगलमा एवढं करा म्हणून निजामपूर जायचं ना, तिने येईल एक पोटभर आली एवढं काय करा एवढा करा मनी बार एवढी मनी बार पाय करा तेवढा बघतो।